नमस्कार. साडेसाती बद्दल आपण चर्चा करत आहोत आणि कुंभ राशी, मीन राशी आणि मेष राशी यांना साडेसाती चालू आहे. 29 मार्च 2025 पासून मेषेला सुद्धा साडेसाती सुरू झालेली आहे. मकर राशीची साडेसाती पूर्ण संपलेली आहे आणि मेषेची सुरू झालेली आहे. घाबरायची गरज नसते. साडेसाती काय करते तर साडेसाती काही गोष्टी देऊन जाते. साडेसातीमध्ये शनी महाराज आपल्याला एक छडी घेतलेला मास्तर म्हणून काम करतात आणि ज्या शिक्षकांची आपल्याला भीती वाटते त्या भीतीने आपण आपले पाढे पाठ करतो किंवा आपला गृहपाठ पूर्ण करतो. त्या पद्धतीने ही साडेसाती आपल्याला काही ना काही पद्धतीने जीवनाचं आकलन देते, हे लक्षात घ्या. त्यामुळे शनी महाराज तुमच्यावर प्रकोप करतात असा मुळीच अर्थ नाहीये. या साडेसातीमध्ये शनी महाराज हे तुम्हाला अशी विद्या देतात की ज्याच्यामुळे तुम्ही सावध होता, तुम्ही स्वतः घडता. म्हणजे कोळशामधून जो हिरा बनण्याची जी प्रक्रिया आहे ही या 7.5 वर्षात होत असते. त्यामध्ये मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक अशा काही वेगळ्या वेगळ्या पेनफुल सिच्युएशन मधून तुम्ही जाता. त्यामुळे साडेसातीला कधी वाईट समजू नका. आता जी साडेसातीचा जो फेज आहे तो मीन राशी मधून शनीचं भ्रमण सुरू झालेलं आहे. त्यामुळे शनी महाराज हे शत्रूच्या राशीत विराजमान आहे. शिवाय मीन राशीवाल्यांची चंद्र तिथेच बसलेला आहे. चंद्र आणि शनीचं आता जे काही ग्रहमान किंवा युती टाईप जी काही घटना घडेल ती मेनली काय करेल तर मेनली मीन राशीच्या लोकांना जुन्या काही गोष्टी आठवतील आणि ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तो मानसिक त्रास होण्याची शक्यता या कालखंडामध्ये दिसते. त्यामुळे तो त्रास करून घ्यायचा की नाही घ्यायचा किंवा जुन्या काही गोष्टी आठवायच्या का नाही आठवायच्या हे तुमच्यावर आहे.